नमो आदेश माऊली हो. जय श्रीराम. मी संदीप अशोकाळे, आर्य ज्योतिषालय अँड हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो. माऊली हो, आपल्या नवनाथ भक्तिसार शृंखलेमध्ये आपण 39 अध्याय आत्तापर्यंत कंप्लीट केलेले आहेत, पूर्ण झालेत आणि त्या अध्यायांचं आपण फलश्रुतीसुद्धा बघितली आहे. आता आपण माऊली हो ह्या नवनाथ भक्तिसार शृंखलेमधला 40वा अध्याय, ज्याला ह्या 40व्या अध्यायाला ह्या संपूर्ण 40 अध्यायांचा शिरोमणी म्हटलं गेलेलं आहे. या अध्यायात तुम्ही बघू शकता, या अध्यायात एक प्रसंग घडलेला. नवनाथांना स्वर्गामध्ये एका मोठ्या सोमयाग ह्या यज्ञासाठी त्यांना तिथे आमंत्रित करण्यात आलेलं. त्यांच्या हस्ते तो याग संपन्न होणार होता. तर तिथे इंद्राला यांचं सर्वांचं स्वागत करण्यासाठी तिथली व्यवस्था बघण्याचं काम इंद्राला दिलेलं होतं. पण इंद्राच्या मनामध्ये कपट होतं. त्याने त्यांची शाबरी विद्या चोरून घेण्याचं त्याच्या मनामध्ये मानस होता. त्या पद्धतीने त्याने ते मोराचा वेश घेऊन शाबरी विद्या ही त्यांनी ग्रहण केलेली. पण जशी गोष्ट नवनाथांच्या लक्षात आली, त्यांनी सर्व नाथांनी इंद्राला शाप दिला. तो शाप दिल्यानंतर ती जी इंद्राची विद्या होती, ती इंद्राची विद्या इंद्रजाल म्हणून आपण जे सध्या जाणतो, ती इंद्रजाल म्हणून जी विद्या आहे ती इंद्राची विद्या झाली. पण मग पुढे वसुनाथ यांनी नवनाथांना प्रार्थना केल्यानंतर पुन्हा त्यांनी उशाप दिला. त्या इंद्राला तपश्चर्या करायला लावली. त्यांना पुन्हा ते प्रायश्चित्त घ्यायला लावलं. त्याच्यानंतर मग ते त्यांचे जे मंत्र होते ते चालणार होते, ते त्यांची शक्ती दाखवणार होते. पण नाथांनी त्यासोबत हेही सांगितलं त्याला उशाप देताना की ही तुमची जी विद्या आहे ते शाबरी पंथ असलेल्या शाबरीचे जे फॉलोवर आहेत त्यांना कुठल्याही प्रकारे ते बाधणार नाहीत असं. आणि हे झाल्यानंतर मग सगळे जे नाथ आहेत ते आपापल्या ठिकाणी आपापल्या निवासस्थानी त्यांनी जिथे जिथे समाधी घेतल्या होत्या तिथे ते पुन्हा निघून गेले. तर या 40व्या अध्यायाचं फलश्रुती बघूया माऊली हो. 40व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे, यावरी 40व्यात कथन सर्व नाथा ते पाकशासन स्वर्गी नेऊनी करी हवन विद्यार्थी रूपे अर्थ पुरविला. तरी 40वा नित्य पठन करिता लाभेल सर्व इच्छिल्या अर्था यशश्री ऐश्वर योग्यता पुत्र पौत्री नांदेल. 39 फलार्थ तोची प्राप्त तदर्थ की 40वा एक परिस की कामधेनू कल्पतरू. तर याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे माऊली हो, 40व्या अध्यायामध्ये सर्व नाथांना पाकशासन म्हणजे इंद्र हा स्वर्गात येऊन गेला. त्यांच्याकडनं सोमयागाचं हवन करून घेतलं. त्यांनी एकदम असं विद्यार्थी राहून ते सगळं ग्रहण केलं आणि ती विद्या चोरली. पुढे ह्या अध्यायाचं नित्य पठन केलं. तर त्याच्यामध्ये माऊली हो त्याचं फलित असं सांगितलं आहे, लाभेल सर्व इच्छिल्या अर्था म्हणजे जी जी तुमची मनोकामना असेल, सत्कर्म ज्या सत्कार्य आहे, ज्या सत्कामना आहेत त्या तुमच्या पूर्ण होतील. यश श्री ऐश्वर योग्यता पुत्र पौत्री नांदेल म्हणजे तुम्हाला यश प्राप्त होईल, श्री प्राप्त होईल, श्री म्हणजे लक्ष्मी प्राप्त होईल, ऐश्वर समृद्धी प्राप्त होईल, योग्यता तुमची योग्यता सिद्ध होईल जगामध्ये. पुत्रपौत्री नांदेल म्हणजे तुम्ही सुखसंपत्ती संतान ह्या सगळ्यांनी समृद्ध व्हाल. 39 फलार्थ म्हणजे जे 39 अध्याय आतापर्यंत झाले त्यांचा फलार्थ त्याचा परिस जो म्हटलेला आहे त्या या 40व्या अध्यायाला म्हटलेलं आहे की ह्या 40व्या अध्यायाचं नित्य पठन केलं असता याला एक प्रकारे इथे कामधेनू आणि कल्पतरू अशी सुद्धा या अध्यायाला उपमा दिलेली आहे. तसा हा 40वा अध्याय आहे. या 40ही अध्यायांचा 39 अध्यायांचा पूर्ण फलश्रुती या अध्यायामध्ये दिलेली आहे माऊली हो. आणि हा जो अध्याय आहे या अध्यायामध्ये गोरक्षनाथांनी सांगितलेलं आहे की ह्याचं जे पठन आहे, पठनकरिता षण्मा समिती जो अध्याय ज्या कार्याप्रती ते कार्य होईल निसंशय चित्ती पठन करूनही पाहावे. म्हणजे कुठलाही अध्याय तुमची कुठली मनोकामना असेल तर आता कलियुगामध्ये लोकांना 6 महिने इतकं शक्य होत नाही, पण तरी आपण एक 45 दिवसांचा क्रम सांगतो की किमान 45 दिवस करून बघा. 45 दिवसामध्ये तुम्ही जर भक्तिभावाने तो पठन केला, कुठलाही अध्याय ज्या कार्यासाठी तुम्ही तो अध्याय पठन करताय त्याचं फल तर तुम्हाला निश्चित मिळतंच. पण ते अजूनही तुम्हाला हवं आहे की त्याचं पूर्ण फलित मिळावं. याच्यासाठी गोरक्षनाथांनी सांगितलं की पठन करता षण्मा समिती म्हणजे 6 मास तो नित्य पठन केला पाहिजे. जो अध्याय ज्या कार्याप्रती ज्या अध्याय तुम्ही ज्या कामनेसाठी वाचत आहात
तर ते कार्य तुमचं साध्य होईल. यामध्ये निसंशय त्यांनी सांगितलं की पठन करूनही पाहावे, की तुम्ही हे पठन करून बघा, तुम्हाला नक्कीच याची फलश्रुती मिळणार आहे. याउपरी वाचिता नये जरी तरी संग्रह करूनही ठेवावा घरी, नित्यवंदिता नमस्कारी कार्य त्याताची घडेल. म्हणजे तुम्हाला वाचायला जरी नाही जमला तरी हा ग्रंथ जो आहे तुम्ही घरामध्ये ठेवावा, आपल्या कार्यालयाच्या ठिकाणी ठेवावा. नित्यवंदिता नमस्कारी म्हणजे किमान तुम्ही सकाळी तुमचं नित्यकर्म सगळं आटोपलं की ह्या अध्यायाला नमस्कार करा, त्याला फूल वाहा, त्याचं तुमचं जे काही मनोकार्य आहे ते त्या अध्यायाला सांगा. ते तुमचं कार्य निश्चितच घडणार आहे. एक कुसुम झोकुनीवती चला म्हणावे मम कार्याप्रती, नवनाथ वंदुनी युक्ती नमस्कार करावा. म्हणजे एखादं फूल घ्यावं आणि ते अध्याय ह्या पोथीवरती ठेवून चला म्हणावे मम कार्याप्रती, म्हणजे तुम्ही ज्या कार्यासाठी जात आहात तर तिथे नाथांना तुम्ही प्रार्थना करा, आवाहन करा की मी अमुक अमुक कार्यासाठी चाललो आहे, माझ्यासोबत चला. तर नाथ आणि त्यांचा आशीर्वाद नक्कीच तुमच्या सोबत असणार आहे आणि ते तुमचं कार्य पूर्ण होईल. नमस्कार करुणी. ऐसा याचा आहे मार्ग, करुणी पहावा चमत्कार चांग, नवनाथ ओढवोनी अंग कार्य तुमचे करतील की. म्हणजे हा जो भक्तिमार्ग आहे अतिशय साधा सोपा सरळ आहे. करुणी पहावा चमत्कार चांग म्हणजे तुम्हाला याचा चमत्कार पाहायला मिळणारच आहे. नवनाथ ओढवणी अंग कार्य तुमचे करतील की म्हणजे नवनाथ कुठल्याही प्रकारे तुमचं कार्य करून देतील. तरी असो विजय संपत्ती, नांदो श्रोत्यांच्या गुरापती, धुंडीसूत हेची प्रार्थी मालू नरहरी देवाते. म्हणजे धुंडीसूत जे मालू कवी आहेत त्यांनी हे म्हटलेलं आहे की हा जो ग्रंथ आहे नवनाथ भक्तिसार, आपल्याकडे शक्यतो लोक हे श्रावणामध्येच त्यांना असं सुचतं की नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण करावं आणि ते तेव्हाच तयारी करतात, तेव्हा तयारी लागतात. पण असं काही नाही आहे. तुम्ही नवनाथाचं पारायण जे आहे ते तुम्ही जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही करू शकता. कठोर असे कुठलेच नियम नाही आहे नाथांविषयी, त्यामुळे निश्चिंत राहा माऊली हो. अगदी साध्या पद्धतीने तुम्हाला जसं जमेल तसं या नवनाथ अध्यायाचं तुम्ही पठन करा, याचा लाभ निश्चितच होतो. भेटूया माऊली हो आपण नवीन विषयासह. तोपर्यंत तुम्ही सगळे सुखी, समाधानी, आनंदी, समृद्ध रहा ही नाथांच्या चरणी प्रार्थना. नमो आदेश. जय श्रीराम.